PSI पूर्व 2013 या परीक्षेमधले गणित आहे. जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 असेल, बी व सी यांची सरासरी 19 असेल आणि सी व ए यांची सरासरी 21 असेल तर याची किंमत काय? आता आपल्याला माहिती आहे सरासरी म्हणजे काय? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले त्या एकूण संख्या कितीने बघायचं. ए आणि बी यांची सरासरी किती आहे? 20 आहे. पहा म्हणजे काय होणार आहे? ए अधिक बी भागिले 2. ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे. म्हणजेच काय? ए आणि बी ची सरासरी 20 आहे म्हणजे ए आणि बी यांची बेरीज भागिले 2. 2 ने का भागायचं? दोन संख्या आहेत त्यामुळं. ए आणि बी या दोन संख्या आहेत त्याला 2 ने भागलं, सरासरी आली 20. म्हणून आपण असं म्हणू शकतो ए अधिक बी बरोबर 2 भागिले गुणिले केला 20 दुने 40. समीकरण नंबर काय आलं? 1 आलं. ए आणि बी ची सरासरी 20 आहे मग त्यांची बेरीज 40 होणार आहे. दुसरं काय आहे? बी आणि सी यांची सरासरी 19 आहे. बी अधिक सी छेद 2 म्हणजे 19. बी आणि सी यांची सरासरी 19 आहे म्हणजेच काय? बी अधिक सी छेद 2 19 आलं. मग ह्याचं उत्तर काय होणार? बी अधिक सी 19 दुने 38. बी आणि सी यांची किती आली बेरीज? 38 आली. ए आणि बी ची बेरीज 40 आली. बी आणि सी. सी व ए यांची बेरीज सरासरी 21 आहे. सी अधिक ए छेद 2 बरोबर 21. म्हणून सी अधिक ए होणार आहे 21 दुने 42. समीकरण नंबर काय आलं? 3 आलं. तर ते आपल्याला काय म्हटले? तर ए ची किंमत काढा. आपल्याला ए ची किंमत काढायची आहे. आता आपण काय करू माहिती आहे का? या तिघांची बेरीज करायची. कोणाची? 1 2 3 या तिघांची बेरीज करायची. मग 1 2 व 3 ची बेरीज करू. आता पहा ह्या तिघांची बेरीज पाहा. ए हे समीकरण आणि हे समीकरण यांच्याकडे नीट पहा. यांच्या आपण जर बेरीज करायची म्हटलं तर ए किती वेळा बघा बरे? 2दा. बी पण 2दा. बघा ए येथे पण ए आहे, येथे पण ए. ए 2दा आहे. बी 2दा. सी पहा येथे सी आहे, येथे पण सी आहे. या तीन समीकरणामध्ये 2दा ए 2दा बी आणि 2दा सी आहे. पहा नीट. त्यामुळे उत्तर काय आलं याचं? 2a अधिक 2b अधिक 2c तिघांची बेरीज. ए ची बेरीज बघा ए 2दा आहे, बी पण 2दा, सी पण 2दा आहे. त्यामुळे आपण ए 2दा, बी 2दा, सी 2दा त्यांची बेरीज. आता ह्यांची बेरीज करायची कोणाची? 40 38 आणि 42 ह्यांची बेरीज. 40 38 42. 8 आणि 2 10 4 1 4 आणि 5 आणि 8 आणि 4 12 120 आली. सर्वांची बेरीज झाली 120. पहा ए अधिक बी ची बेरीज 40 आली, बी अधिक सी ची 38 आली, सी अधिक ए ची 42 आली. तिघांची बेरीज केली. 2दा ए आहे, 2दा बी आहे, 2दा सी आहे. त्यामुळे उत्तर आलं 2a अधिक 2b 120. 2 ने भागलं मग ए अधिक बी अधिक सी 2 ने भागलं उत्तर काय आलं? मग 60 आलं. आता त्यांनी आपल्याला कोणती किंमत विचारू द्या. ए ची किंमत काढायची की नाही? मग आपल्या बी अधिक सी ची किंमत माहिती आहे. ए अधिक बी अधिक सी त्याची किंमत किती आहे? 38 आहे. पहा नीट. बी अधिक सी त्याची किंमत किती आहे? 38. इथं 38 लिहायचे. बरोबर काय आले? 60 आले. म्हणून ए ची किंमत आली 60 वजा 38. म्हणून ए ची किंमत आली 22. 60 मधून 38 गेले. त्याने आपल्याला सी ची किंमत विचारली असती तर ए अधिक बी ची भरायची. बी ची विचारली असती ए अधिक सी ची भरायची. म्हणजे काय करायचं? या दोघांच्या किमती आपल्याला माहिती आहेत. म्हणजे ज्याची किंमत विचारेल ना ते सोडून बाकीच्या दोघांची किंमत भरायची आणि तिसऱ्याची किंमत येते. त्याने आपल्याला ए ची किंमत विचारली म्हणून आपण बी अधिक सी ची किंमत भरली. बी अधिक सी ची किंमत 38 आहे. ते वजा केले उत्तर आलं 22 आलं. म्हणजे बी हा पर्याय त्याचा बरोबर आला. त्यामुळे PSI पूर्व परीक्षा 2013 हे गणित होतं त्याचं उत्तर होतं 22.